नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी चाललो आहे सासूरवाडीमध्ये, आंबेरे खुर्द या ठिकाणी. नमस्कार, कसे आहात? तर आत्ता आम्ही सोसायटीच्या दुकानात चाललो आहे. थोडी शॉपिंग करायची आहे आणि मग तिकडे जाणार आंबेऱ्यात. तर मंडळी, रस्ता बघा किती खराब आहे. आमच्याकडे काही रस्ते ना खूपच खराब आहेत, कधी दुरुस्त होतील काय कळत नाही. मित्रांनो, पाहू शकता, हे दिसतंय ना, पाण्याची टाकी आहे ती. आमच्या संपूर्ण गावाला इथूनच पाणी जातं. मित्रांनो, कसं आहे ना, ह्या साईडला पाचेरागर गाव, हा मध्ये डोंगराच्या पलीकडे आंबेरे खुर्द हे गाव, आणि आपण वरती एकदम डोंगराच्या टॉपला जाऊया. तिकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमच्या पाचेरागर गाव कसा दिसतो. चला. मित्रांनो, इकडून आहे ना पाचेरागर, हा असं संपूर्ण गाव आहे. आणि हा रस्ता जातो सरळ आंबेरे खुर्द. तर मित्रांनो, इकडे आहे ना शेतकरी लोक बघा, आमचे शेतकरी मित्रांनो, आपली शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे कामाची. इकडे पाहू शकता सर्वांची शेतीच आहे. आणि इकडे समोर आमच्या जयगडच्या खाडीचा व्ह्यू, ती समोर जयगडची खाडी, आणि इकडे सर्वांची शेती आहे. गावाला आलो ही अशी पाण्याची टाकी दिसेल, आणि आमचे कोकणी शेतकरी सगळ्यांची अगदी लगबग सुरू झाली आहे कामाची. मित्रांनो, सासूरवाडी आहे ना अगदी आतमध्ये, म्हणजे तुम्ही पाहू शकता इकडे खूप मोठी मोठी झाडं आहेत. चल इकडून चल. आणि डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे, त्याच्यामुळं हवा वगैरे आली ना तरी या लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही. गावची पाकाडी बघा. पाहू शकता किती अशी खाली खोल आहे. त्याच्यामुळं किती पाऊस आला आणि किती हवा आली ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे झाडं खूप आहे. आमच्या गावाला झाडं थोडी कमी आहेत, इकडे खूप आहेत, मोठी मोठी झाडं आहेत, आणि त्याच्यामुळं वातावरण एकदम थंड असतं. फायनली आपण पोचलो आहे. हे बघा, हे माझं सासूरवाडी. चला आपण जाऊया खालती. मित्रांनो, इकडे ना हळदीचं लागवड केलं आहे बघा, किती सिस्टमॅटिक. तर ही आमची सासूरवाडी. चला आपण जाऊया. मित्रांनो, माझ्या सासूरवाडीमध्ये आई कालकाई पावनाई मातेचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल यूट्यूब अलग अलग यूट्यूब चॅनलमध्ये.
खूप सुंदर प्रकारचं असं मंदिर बांधलं आहे. आपण योगायोग आत्ता आला तर चला बघायला जाऊया. तुम्हाला दाखवतो. एक छान असं मंदिर बांधलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता, आई कालकाय पावनाई मातेचं मंदिर. आणि इकडे सर्वप्रथम हे काय बघूया आपण. वाव, ही बाजूला छोटी छोटी मंदिरं बांधली आणि हे सगळ्यात मोठं मंदिर. वाव मित्रांनो, पहिला आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, हा आहे नंदी आणि खूप छान असा गेट पण खूप छान बांधला आहे. हा डोअर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. मित्रांनो, बाजूला आहे ना छोटी छोटी मंदिर आहेत. आपण जरा दर्शन घेऊया. तुळस या ठिकाणी आहे बघा. किती छान बांधले मंदिर. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे आणि माऊलीचं. आणि आपण त्या साईडला जाऊया. त्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे. हे पाहू शकता. अतिशय सुंदर असं मंदिर, खूप छानच आहे. मित्रांनो, आता आहे ना निघतोय इकडून, कारण लेट झालंय. घरामध्ये सुद्धा काही काम आहेत. खूप छान असं मंदिर आहे आणि मन प्रसन्न झालं येऊन. आई कालकाय पावनाचं मंदिर. मित्रांनो, सासूरवाडीमध्ये आलं आणि मामीने हे दिलं करंजी. मी टेस्ट करून सांगतो. खूप छान आहे. मित्रांनो, असा होता आपला आजचा सासूरवाडीचा ब्लॉग.